अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र समाचार न्यूज। कन्नड ग्रामीण तालुक्यात नाचनवेल, पिशोर, चिंचोली, करंजखेडा परिसरात गहू, मका, हरभरा खरीप पिकावर शेतकऱ्याचा जास्त भर। खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने रब्बी हंगामासाठी कापसाचे दर पीक न घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले। यंदा अतिवृष्टीमुळे मका, सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले। अद्रक पिकावर मर तर कंदकुज रोग येऊन गेला। कापूस पिकाची बोंडे सडल्याने उत्पादनात घट झाली। ऑक्टोबर आणि दिवाळीनंतर रखडलेल्या रब्बी पिकाने आता गती घेतली आहे। मका, हरभरा, गहू पेरणी उरकताना शेतकरी दिसून येत आहे। यंदा तालुक्यात रब्बी हंगामासाठी 45,106 हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे। पेरणीला उशीर झाल्याने 4,900 हेक्टर क्षेत्रावर सुमारे 11% पेरणी झाली आहे। यामध्ये प्रामुख्याने हंगामी व आडसाली ऊस, शाळू, ज्वारी, गहू, मका, हरभरा पिकाचा समावेश आहे। ओलित क्षेत्रात आडसाली ऊस, गहू, मका, कांदा, बीजोत्पादन, उन्हाळी बाजरी पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे।